नमो बुद्धाय. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म. आज आपण पुस्तक वाचन करणार आहे. त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगल हो हेच बुद्धचरणी मी प्रार्थना करते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट, शेअर नक्की करा. आणि आजच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये आपण तिसऱ्या भागामधला पहिला भाग आज आपण वाचन करणार आहोत. बघूया चला आता त्या तिसऱ्या भागामध्ये काय लिहिलं चला आपण स्टार्ट करूया वाचायला. भृगु श्रीच्या आश्रमात इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने कालात याची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. मार्गात त्यांनी भृगुश्रीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातातील सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपस्वी, अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपल्याला मनकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले. आश्रमवासीच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांच्या आदरपूर्वक वंदन केले. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या शून्य सिद्धार्थने सर्व प्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारचे तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहत हिंडत होता. त्या सौजन्यशील सिद्धार्थने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपस्येचे निरनिराळे प्रकार प्रथम पाहिले. त्यानंतर तपश्चर्य तंत्र आत्मसात केलेले भृगुश्रींनी गौतमाला तपश्चर्येने निरनिराळे सर्व प्रकार व याची फुले समजावून सांगितले. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथाचे सांगितलेले साधू तपस्व्याच्या अन्न होय. परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न असतात. काही जण पक्ष्याप्रमाणे दाणे टेपून आपले गुजराण करतात, काही जण हरप्राणीप्रमाणे गवत खातात, तर काही जण संप्राप्रमाणे हेवावर जगतात. जणू काय ते मुंग्याचे वारूळ